घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 60 रुपयांनी आता महागलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 860 रुपयांचा गॅस हा आता 920 रुपयांना मिळणार आहे। 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरांमध्ये ही वाढ आजपासून लागू करण्यात आलेली आहे। आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे या युद्धाचे परिणाम आपण पाहतोय। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती ह्या देखील आता वाढलेल्या आहेत। 60 रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर हा महाग झालेला आहे। 860 रुपयांना जो गॅस मिळत होता तोच गॅस सिलेंडर आता 920 रुपयांना मिळणार आहे। इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारताला देखील बसू लागली आहे। इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा हा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा हा निर्माण होण्याची शक्यता आहे। खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं तातडीनं सगळ्या रिफायनरींना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेत। आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठीच करतील। भारत 90%हून अधिक एलपीजी मध्य पूर्वेमधून आयात करतो, मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणनं केलेल्या नाकाबंदीमुळे एलपीजीची वाहतूक करणारे टँकर हे अडकलेत आणि त्याचाच परिणाम एलपीजी पुरवठ्यावरती झालाय। सरकारकडे सध्या साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी भारत सरकार पर्यायी पुरवठादारांचा शोध घेत आहे। पण युद्ध जर असंच सुरू राहिलं तर घरगुती गॅस मिळवण्यास विलंब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात। तर गॅसचा तुटवडा झालेला आहे आणि त्यामुळे नेमका कशावरती परिणाम होऊ शकतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। खत उद्योग, त्याचबरोबर सीएनजी आणि घरगुती पीएनजी, वीज उत्पादन या क्षेत्रावरती ह्याचा परिणाम होतोय। रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग, हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग, सिरॅमिक आणि काच उद्योग या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर केला जातो आणि त्याच उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।